धड्याचं नाव काय चौथ्या? सांगा बरं. दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. बरोबर. त्यासाठी मी थोड्या वेळ पूर्वी काय सांगितलं? विनया बॉडमास याला इंग्लिशमध्ये आणि मराठीत काय केलं? कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. कंसाचे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन. हे लक्षात राहील का तुम्हाला की कधीही आधी काय सोडवायचं? कंस. कंसानंतर नंतर 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 चालेल. मग त्यातला तर नमुना प्रश्न पहिला बघतोय आपण. यात तुम्हाला ना थोडासा अंदाज घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? अंदाज. मग बघा पहिला प्रश्न. जर काय सांगितलेल्या गोष्टी सांग बरं बेटा. जर पहिला प्रश्न किती गुणिला किती आहे बेटा? बरोबर 6052. याला मी जर असं लिहिलं 178 गुणिला 34 बरोबर काय येणार? 6052. एक ट्रिक आत्ता आठवली लाईव्ह व्हिडिओमध्ये. 6052 भागीला काय दिलेले तुम्हाला? 34 का? नाही 178 बरोबर. बसा लवकर बेटा. तर 6052 भागीला 178 उत्तर काय येणार? 34. आता ती ट्रिक काय आठवली आणि त्यापेक्षा अजून दुसरं पण दोघं तिघं पद्धत नाही तर सांगतो. बघा एकदा परत लक्षात घ्या कोणाला भाऊ. बघा रेडी. बघा जर आपण उत्तर कसलं विचारले? 178 आहे का? कसा 6052 आहे? 60.52 भागीला काय आहे? 17.8. आलं लक्षात? बरोबर. उत्तर काय हे लिहायचं आपल्याला. हो की नाही? आणि मी तुम्हाला बोलताना काय बोललो? हे 34 येईल. फक्त आपल्याला अपूर्णांकाची गडबड आहे इथं काहीतरी. पुरं कसली गडबड आहे? अपूर्णांक. मग आपल्याला अपूर्णांकांकडे लक्ष द्यायचं आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की 60.52 आहे. हो की नाही? म्हणजे हा उत्तर माहिती तुम्हाला 60.52 आणि भागाकाराला काय? 17.8. आता बघा जर मी 1.2 ने 1.2 ला गुणलं तर हे काय येणार? 144. आणि हे एक अपूर्णांक आणि हे एक अपूर्णांक लेफ्ट साईडला जाईल. तर उत्तर काय आलं? 1.44. आता मी परत काहीतरी घेतलं 12 गुणिला 12 आणि उत्तराला काय घेतलं मी? 14.4. म्हणजे किती अपूर्णांक आहे? अपूर्णांकानंतर किती अंक आहे? 1. तर मी ह्या दोघांपैकी फक्त एकच अपूर्णांक मी देऊ शकतो. आलं लक्षात? मग तसंच 60.52 माहिती आहे आपल्याला आणि 17.8 माहिती आहे. हे की नाही तनुश्री? पण टोटल अपूर्णांक किती आहे? 1 आणि 1 1 आणि 1 आणि इथं एकच अपूर्णांक आहे. म्हणजे काय उत्तर येणार? 3.4. ही पद्धत सोपी आहे. परत बघा उत्तर काय पाहिजे तुम्हाला गुणाकार केल्यावर? 60.52. कशाचं? 178 आणि 34चं. त्यापैकी आपल्याला लक्ष काय दिलेलं आहे बेटा? 17.8 दिलेले आहे. मग इथं अपूर्णांक किती आहे? 2. तर हे एक अपूर्णांक आणि हे एक अपूर्णांक. उत्तर काय आलं? 60.52. आणि इथलं जे उत्तर येणार ते काय येणार? 3.4. आणि अजून एक गंमत काय सांगितली ती? 17 का 17 17 दुनी 34 17 त्रिक 51. हे 3 पट येतं, 34 पट नाही. म्हणून उत्तर काय आलं? 3.4. हे व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळेस बघा व्यवस्थितपणे. आलं का लक्षात समृद्धी? तर तुम्हाला कळेल. बघणार आणि पुढच्या गणितात पण क्लिअर होईल तुम्हाला. बघा आता दुसरं गणित. उत्तर पर्याय काय होतं? पर्याय काय आहे? कोणाच्या भाषेत काय आहे? ब. ओके पुढे
दुसरा प्रश्न काय? दुसरा प्रश्न सांगता का मला? बोला. 2.5 बरं, प्लीज लक्षात घ्या. कंसाचे इथं कंस नाहीच आहे. मग कंसने तर काय करावं लागेल पहिले? मग पहिली स्टेप घेतली आपण. 2.5 भागाकाराला 0.5. खरं तर एकच अपूर्णांक असल्यामुळे हे म्हणतो 5 5 25 मी डायरेक्ट लिहू शकतो. पण तुम्ही विचारणार, समजा मला कृष्णाने विचारलं काय की सर कसं आलं, तर मी कसं सांगेल होतो की इथं एक अपूर्णांक आहे, इथं पण एक अपूर्णांक आहे. दोघांना मी कितीने गुणेल? 10/10ने. जेव्हा छेद आणि अंश सारखं असतं, आवाज होते बेटा, जेव्हा छेद आणि अंश सारखं असतं तेव्हा किंमत बदलत नाही. 10/10ने गुणलं म्हणजे आपण मूळ संख्या बदलत नाही आहे, म्हणजे एकनंच गुणलं आपण एक प्रकारे. मग काय येणार? 2.5 गुणिले 10 25 आणि 0.5 गुणिले 10 मग 5 1 5 2 5 3 5 5 5 म्हणजे मी ह्या जागेवर काय लिहू शकतो? 5. आता दुसरी स्टेप आहे. 5 गुणिला 0.1 वजा 0.05. मग काय केलं? भागाकार झाले, गुणाकार. मग 5 गुणिला 0.1 1 5 5. अपूर्णांकानंतर एक अंक. अपूर्णांकानंतर किती अंक? एक आलं. अपूर्णांकानंतर एक अंक 0.5. म्हणजे आता ह्या दोघांचा गुणाकार मी लिहिला 0.5 वजा 0.05. इथं अपूर्णांकानंतर किती अंक आहे? 2. आणि इथं अपूर्णांकानंतर किती अंक आहे? 1. तर त्याला 2 करून द्यायचे, कारण 5 लिहिलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. मग हे घेतलं 0. 50 मधून 5 गेले 45 येतात, पण ते 0.45 येतात. तर 0तून 5 जात नाही, 10 मधून 5 गेले 5. तर हे 5चे काय होतील? 9. 9तून काही चुकलं का? 4 होतील. 4. तू इकडे लक्ष दे बेटा. 4तून 0 गेले 4. इथं चुकून जाते ना, तू लक्ष देत नाही. तर हे ऑनलाईन झालं. आता मी संतोषला पाठवेल, चालेल ना? परत बघा, मी बोलताना आधी बोललो 50 मधून 5 गेले 45. तर 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, 5 4, 4तून 0 गेले 4. अपूर्णांकाच्या ठिकाणी अपूर्णांक 0तून 0 गेले 0. आलं का लक्षात श्लोक? तो उत्तर काय आलं? पर्याय काय? ए. आलं लक्षात? पुढे स्वाध्याय 4.1चा पहिला प्रश्न. आता काय बघतो आपण? स्वाध्याय 4.1चा पहिला प्रश्न. सांगा कुणाल भाऊ, काय आहे भागाकार? 144.100. ऐकून आलं? ला कितीने वागायचं? बघा, एक तर तुम्ही डायरेक्ट करू शकता. हे बघा, 12 1 12, 14 मधून 12 गेले 2, बरोबर. मग 12 1 12, हे 2 आणि 4 होतील, 12 2 24. मग 0 राहिले. तर 1ला 12ने गुणलं तर 0, पण मग 14 राहतील. 12 1 12, 2 बाकी, 12 2 24. म्हणजे उत्तर काय येणार? 12.012. ही प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला येईल. बसा साहेब,
मग आता सिंपल जर तुम्हाला घाईत आणि न चुकता सोडवायचं आहे तर ट्रेडिशनल भागाकार करून, पारंपरिक भागाकार. तिकडे बघ बेटा, तिकडे जा. 12 1 12. चेतन तिकडे जा. 12 1 12. 4तून 2 जाता का? हो. 14 मधून 12 गेले 2. परत काय येणार? 4. भागाकार कृपया लक्षात घ्या रिद्धी. 12 1 12. 14तून 12 गेले 2. 4 खालती घेतले. 12 2 24. 0. मग हे अपूर्णांक आल्यामुळे इथं अपूर्णांक घेतलं. अपूर्णांक आल्यावर काय घेतलं मी? अपूर्णांक. पुढे एक अंक काढले खालती 1. पण एकाला 12ने भाग जात नाही. 12 1 12. 14 मधून 12 गेले 2. परत काय घेतले आपण? हे 4 घेतले. 12 2 24. उत्तर काय आलं? 0. मग भागाकार किती आला? 12.012. किती आलाय? तर हे तुम्हाला जर दिसत नसेल व्हिडिओमध्ये तर झूम करून बघायचं. आलं लक्षात? पुढे दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न सोपा आहे खूप. थोडं शांत बघायचं फक्त. 0.4 भागाकाराला 0.04 अधिक काय म्हणलं? एक 5 मिनिटं लागतील. 0.4 भागीला 0.04 अधिक 0.04 भागीला 0.4. मग अपूर्णांकानंतर किती अंक आहेत सांगा? मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त किती आहे? 1 आणि 1 2. 1 आणि 1 2. मग पहिले 0. हे पहिले घेतलं आपण. 0.4 भागाकाराला म्हणजे छेदाला 0.04 आणि 100/100ने गुणलं. आपण एक काम करू, फक्त हीच बाजू सोडूया पहिले. कोणतं ब्रॅकेट सोडू आपण? हे. मग बघा 0.4 गुणिले 100. मग साईडला ना जमत असेल तर ठीक, आणि जमायला पाहिजे कारण सोपं आहे. इथं किती पूर्णांक आहे? 1. तर ते 1 0 खाऊन जातं. आणि 4 गुणिले 10 40. हे व्हिडिओमध्ये परत रिपीट करून बघा. हे बघा, हे जे अपूर्णांक आहे हे 0 कॅन्सल होऊन जाते. तर 0.4 गुणिला 1 0 कॅन्सल. मग काय झालं ते 0.4चं 4. 4 गुणिले 10 40. जर असं येत नसेल तर बघा किती शून्य आहे? मग इथं 2 शून्य लिहायचे. 1 गुणिले 4. आता अपूर्णांक सांगा किती आहे? 1च. म्हणजे उत्तर काय आलं? 40. म्हणजे 0.4ला मी ज्या 100ने गुणलं तर उत्तर आलं 40. आणि 0.04ला परत 100ने गुणलं तर एक अंक इकडे घसरलाय म्हणून ते 4 येणार. पण मी ते करून दाखवतो बघा. 1 आणि 1 किती शून्य आहे? 2. 1 गुणिले 4 4. किती अंक आहे? 1 आणि 1 2. 1 आणि 1 2. उत्तर काय आलं? 4. 4 दा हो 4 दा हो. हां, मग हे कसं उत्तर आहे? फक्त एका ब्रॅकेटचं. आता अजून एक ब्रॅकेट घेऊया. 0.04 भागीला 0.4 गुणिला 100/100. आता तुम्हाला कळलंय 0.04 गुणिला 100 किती येतात? 4. किती आले? 4. आणि 0.4 गुणिले 100 किती आले? 0.4 गुणिले 100. काय उत्तर आलं? 40. बरोबर. मग परत हे पहिल्या ब्रॅकेटचं उत्तर काय होतं? 10. आणि याचं काय येणार? 4 1 4 4 10 40. म्हणजे 1/10. मग हे एक उत्तर आहे. हे कसलं आहे? दुसऱ्या कंसाचं आणि पहिल्या कंसाचं 10. मग पहिल्या कंसाचं आपण काय करूया? उत्तर लिहूया. पहिल्या कंसाचं काय येणार? 10 अधिक दुसऱ्या कंसाचं काय आहे? 1/10. तुमची वही चेक करा. तुमच्या वहीमध्ये ते अपूर्णांक शिफ्ट म्हणजे मूव्ह करतं, बदलत जातं. ते मी शिकवलं तुम्हाला. बघा 1/10 म्हणजे किती होता? बरोबर किती बोलला?
0.1 कारण एकच अपूर्णांक सरकत आहे. मग आता हे तर 10 आहे म्हणजे पुढे 0 0 आणि हे काय आहे किंवा एकच 0 का आणि हे काय 0.1 म्हणजे उत्तर काय आलं 0 + 1 1 0 10.1. उत्तर काय दिलेलं पर्याय काय आहे ए. आलं लक्षात. हे 2 गणित आणि मागचे 2 गणित झाले आपले. तिसरं गणित जे आहे ते इझिएस्ट आहे. इझिएस्ट काय कारण अपूर्णांकाचं फक्त तिथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि सर्वांची काय करायची तिथं बेरीज. सांगा पहिलं काय अधिक अधिक इथं काही नाही तर इथं काय लिहू. आता बघा त्या दिवशी मी काय बोललो होतो एखाद्याला मी 1 रुपया दिला आणि त्याच्या पुढे मी 3 शून्य जरी लावले तरी फरक पडत नाही आणि 1 रुपयाला अजून लिहिताना मी कसं लिहिणार 1.00 तरी फरक पडत नाही. पण हा अपूर्णांक जर मी राईट साईडला काढून टाकला तर फरक पडतो 100 रुपये. आलं लक्षात. तसं अपूर्णांक दिल्यानंतर हे जे 0 आहे याच्याने काहीच फरक पडणार नाही कारण मी इथं 1.000000 किती लिहिलं तरी फरक पडत. पण इथं जर का 1.01 आहे तर एकच 0 लागतं आणि कुणाला लेफ्ट साईडला मी तर कितीही 0 टाकले तरी फरक पडत नाही. हे जे मी कुठं काय टाकले ते तुम्ही रिपीट बघू शकता. आलं लक्षात. फक्त एवढं लक्षात ठेवा अपूर्णांकानंतर पॉईंट नंतर जितके 0 टाकतोय ते कितीही लिहिले तरी चालतात आणि इथं 1च्या पुढे कितीही 0 टाकले तरी चालतात. 1.01 ला 0 एकच पाहिजे मग राईट साईडला पण कितीही टाकू शकता. इथे मधले कुठे गडबड करायचे नाही. आलं लक्षात. मग इथं मी 0 एक्स्ट्रा ॲड केलं आणि पूर्ण अपूर्णांकाच्या खालती बरोबर हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्सच्या खालती पॉईंट्स पाहिजे. सांगा आता काय बेरीज होईल 6 + 0 + 0 6. हे किती येणार 18. 7 and 6 13. 7 and 6 13 and 6 19. काय उत्तर आलं 19.386 आहे का पर्याय. आन्सर काय येणार बी. आता चौथं गणित लक्षात घ्या. सेम टू सेम. आता बघा आपण पहिले जे वेळ दिलंय ना निधी पहिल्या गणितासाठी नमुना प्रश्नामध्ये त्याचा फायदा आता होईल आपल्याला. बघा कसा बघा 154 × 18 किती उत्तर 2772 हो की नाही. आणि त्याने काय सांगितले 27.72 भागीला किती म्हटलेले 1.8 1.8 नॉट 108. कोण बोललो 108. इट्स रॉंग. इट्स 1.8. पहिली गोष्ट तर हे 25 पट येणार पण सॉरी 25 पट नाही 18 पट सॉरी 1.8 आहे ना. बघूयात 1 मिनटं बघा 15 ते 16 पट येईल ते. हां पण ते कसं 15 ते 16 पट विदाउट गेट कन्फ्युज. सौरभ आपण बघूया. हां सौरभ कॉलिंग सौरभ बघायचं का. आता तुम्हाला हे माहिती आहे की 1.8ने भागलं 27.72ला. इथं तुमचं येणारं उत्तर काय येणार 154. आणि म्हणून पण मी थोडं म्हणजे थोडं जम्बलिंग होऊन गेली माझी. मग आता काय करायचं नेमकं की 27.72 उत्तर पाहिजे. तर बघा इथं लक्षात घ्या हे उत्तर आहे 27.72. 27.72 हे उत्तर आलंय आणि ह्या दोघांचं गुणाकार केलंय. तर इथं तुम्हाला अजून काय दिलेलं आहे 1 पॉईंट दिलेले आहे 1.8. इथं 1 पॉईंट दिलेले आहे खालचे 2 पॉईंट घेतले म्हणून हे काय येणार 15.4. म्हणून 15.4 हे जवळपास 16 पट मी बघतो बोलताना. म्हणजे काय करायचं खालच्या पॉईंट्सवरून वरचे पॉईंट ठरवायचे. आलं लक्षात. बघा जे 27.72 उत्तर आहे की नाही ह्या उत्तरावरून
1.8 दिलेलं आहे. हे बघा 1.8 दिलेलं आहे का, चेक करा तुम्हाला प्रश्नात दिलेलं आहे का. तुम्हाला देताना काय दिलं आहे 27.72 भागिला 1.8 बरोबर. आणि हे पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, तर इथं 1 पॉईंट गेलं पण 2 पॉईंट आणायचे, म्हणून इथं 1 पॉईंट द्यायचे. सोपी पद्धत आहे, प्रॅक्टिस करा भरपूर समजेल, आणि नाही केली तर काहीच नाही. 500 आलं का लक्षात आहे नेमकं. लक्षात घ्या परत बघा. आणि व्हिडिओ वगैरे असं काही नाही समजलं तर सांगा, आपण परत रिपीट करू. हा प्रणव चौथं मग इथं परत लक्षात घ्या ना, तू काय होता पेन सोबत खेळतोय. उत्तर काय यायला पाहिजे 27.72 हो की नाही. आणि इथं ह्या दोघांचा गुणाकार 27.72 यायला पाहिजे. त्याच्यापैकी 1.8 घेतला आपण बरोबर, एक अपूर्णांक गेलं, पण अपूर्णांक किती पाहिजे 2. तर इथं 154चा अजून एक अपूर्णांक घेऊन घेतलं, तर हे 2 अपूर्णांक इथं मॅच झाले. मग उत्तर काय आलं 15.4. उत्तर काय आलं 15.4. ऑप्शन काय आहे बरं झालं, या ऑप्शन बद्दल बोलायचं राहून गेलं होतं. चला 5th वन बोला बसंत. हां काय रे, जा भाऊ जा. आता बघा पुढचं 5वं 7.2 प्लस 4.8 डिवायडेड बाय 5.6 मायनस 3.2. मग इथं काय करायचं, पहिले दोघांची वरच्यांची बेरीज. 7.2 प्लस 4.8 2 and 8 10 8 and 4 12. हा दुसरं काय करू सांग बरं प्रतीक, बोल ना बेटा. 5.6 सांग लवकर, मायनस इकडे बघ माझ्याकडे बघ 7.2 प्लस 4.8 केलं, नंतर काय करेल 5.6 मायनस. मग येतं तर बोलायचं ना बेटा. 6 मधून 2 गेले 4 5 3. मग हे काय आलं 2.4 आणि हे काय आलं 12. येस और नो 2.4च आहे का पण ते. मग बघा आता इथं एकच अपूर्णांक आहे, तर कितीने गुणावं लागेल. त्या दिवशी समजवलं तर श्लोक सांगा लवकर. 10ने. मग फक्त 10नेच गुणायचं आहे ना, की भागायचं पण. व्हेरी गुड. मग काय ना 12 into 10 120. 2.4 into 10 व्हेरी गुड 24. मग आता 24चं टेबल कुठपर्यंत बघा. मग इथं ऑप्शन्स चेक करून घेऊ आपण. 2.8 1.4 8. हां तर ऑप्शनमध्ये तुम्हाला 5 सापडेलच, पण त्यापेक्षा मी 24चं टेबल वैदिकने बनवून दाखवतो तुम्हाला. 2 4 6 8 10. अजून काय ना सांगा पुढे. 4 1 4 4 2 8. मग ह्या दोघांची बदलायची पेन्स किती आलं 120. सो द आन्सर इज 5. आलं लक्षात हो की नाही. आपले राहिले तर 6 7 8. त्याच्यापैकी 7वं तुम्ही घरी करू शकता आहे ना. 6वं आणि 8वं मी उद्या शिकवेल तुम्हाला. आता इतकाच व्हिडिओ अपलोड करेल. चालेल ओके थँक्यू. 4.1चं 6th बघायचं का बेटा आपल्याला आता. ओके बघा इकडे लक्षात घ्या. 0.3 प्लस 0.5 पुढे काय भागीला. ओके 0.2 का 0.2 डिवायडेड बाय 0.2 प्लस 0.3 डिवायडेड बाय 0.5. हे बघा काय केलं 0.3 अधिक 0.5 भागीला 0.2. हा एक मोठा ब्रॅकेट आहे ना. पहिले हे सोडायचं.
आणि त्यानंतर हे सोडवायचं आहे. मग पहिले जे एकक स्थान म्हणजे पूर्णांकाच्या खालती पूर्णांक द्यायचे बघा. 0.3 अधिक 0.5. 3 आणि 5 8 येणार, हे आणि 0.8 आलं लक्षात. तसंच इथं घेतो 0.2 अधिक 0.3 काय येणार 0.5. 3 आणि 5 8. आणि ह्या ठिकाणी काय ठेवू आपण, सर्वात पहिले हा कंस सोडवला आपण, तर उत्तर काय आलं 0.8 भागीला 0.2. परत 0.2 अधिक 0.3 किती आलं उत्तर, आणि भागीला किती आहे, आलं लक्षात हो की नाही. आता परत एक एक स्टेप घेतोय. 0.8 भागीला 0.2. अपूर्णांकानंतर किती अंक आहेत, एक एक 10/10. आता तुम्हाला अपूर्णांक शिफ्ट करता यायला पाहिजे. आता 2 दिवस झाले आपण बघतोय. तर 0.8 गुणिले 10, तर एक अंक इकडे मूव होतो, 10 ने गुणला. तर 0.8 गुणिले 10 किती येणार 8. हां म्हणजे 0.8 गुणिले 10 काय उत्तर आलं 8. आणि 0.2 गुणिले 10 किती येणार मग 2. मग हे काय आलं 8 भागीला 2. 8 भागीला 2 डायरेक्ट उत्तर लिहू का 4. तर वरचं काय आलं तुमचं उत्तर 4. आणि इथं दोघं सारखे सारखे आहेत. 0.5 हे 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 बघा 0.8 गुणिले 10 0.2 गुणिले 10 हे समजलं. 0.8 गुणिले 10 काय आलं बेटा 8. 0.2 गुणिले 10 काय आलं 2. मग बेक बे तर एक लिहिलं, किती घेतलं बेक बे. दोघं एकच पाड्यात पाहिजे आपल्याला. कसे पाहिजे एकच पाड्यात. मग बेक बे पे दुनी 4 पे त्रिक 6 बे चोक 8 म्हणून 4 लिहिलं. मग इथं मी लिहिलं 4/1. मग घडी घडी 4/1 लिहावं लागेल का नाही, फक्त 4 उत्तर आलं. दोघं जर सारखे असतील तर इथं बघा 0.5 आणि 0.5 दोघं कसे सारखे. या दोघं सारखे असतात तर उत्तर डायरेक्ट 1 येतं. उत्तर काय येतं 1. याला 10 ने गुणेल, 10 ने गुणल्यानंतर 5/5 येईल. मग शेवटी तर काय लिहायचं तुम्हाला 1. आलं लक्षात. मग 0.5 भागिले 0.5 काय आलं 1. उत्तर काय आलं 4. पर्याय काय आहे आलं लक्षात. बघा पहिले काय केलं, ह्या दोघांची बेरीज 0.3 अधिक 0.5 किती आलं उत्तर 0.8. 0.2 अधिक 0.3 काय आलं उत्तर, आणि मग त्याला भागीला 0.2 याला भागीला 0.5. हे दोघं सारखे होते म्हणून उत्तर काय आलं 1. आणि 8 आणि 2. आता बघा कन्फ्युजन कुठे होतं, पूर्णांकानंतर पूर्णांक आहे. ज्यांना डायरेक्ट करता यायला पाहिजे असं वाटत असेल त्यांना सांगून देतो. हे पूर्णांक सारखे सारखे होते म्हणून बेक बे बेचोक 8 ही आलं असतं. पण तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी त्याला 10/10 ने गुणून घेतलं होतं, जेणेकरून ते काय यायला पाहिजे 8/2. पुढे सांगता का बेरीज आहे 7व्या नंबरची सांगा. हां अजून एक हे तर कशी आमच्या तरुण टाकेल रांगोळीसारखी काहीतरी गोष्ट आहे का. मग आता परत बघूया. सर्व पूर्णांक
एका खालती एक पाहिजे म्हणजे पाहिजे च सर्व पूर्णांक तसे पाहिजे. मग इथं एकक इथून स्टार्ट होतं बरं का. इथं तर दशक पण आहे कारण हे 66 आहे. काय येणार 0 0 0. आता इथं टोटल किती अंक आहे 1 2 मग हे 3 येतं. याला 4 कसं करता येईल. इथं 0 देता येतं भरोसा ठेवा. इथं 2च होते तर किती 0 दिले 2. मग इथं 1 येतं किती 0 देणार 0 0 0 0 आणि हे किती आले 6 0 0 0 6 6 फक्त एकच 6 आणि 6 आणि 6 6 आणि 1 त्याआधी आपण 6चाच पाडा म्हणायचा का. 6 1 6 6 2 12 24 आणि 1 आजच्याला 2 6 आणि 2 उत्तर काय आलं 85.2666. पर्याय आहे का कोणता ब. बरोबर. पुढचं सोपं होतं का. आता आठवं काय ना. जर तर चाल जर सांगा बरं 4137 भागाकाराला किती 1.75. व्हेरी गुड सेमी इंग्लिश. बरोबर 2364. एकच कुठली तरी भाषा वापरा 2364 किंवा 2364. कन्फ्यूज नका हो. बघा दियाताई कुणाकुणाचा गुणाकार केल्यावर काय येणार कोण सांगेल. सांग निशांत. 4137 का गुणाकार चुकलं. सर्वात पहिले एक ट्रिक सांगतो. ते ट्रिक काय ते ऐकून घ्या. 4 गुणिला 5 किती होता. म्हणजे सर्वात मोठी संख्या ही आली गुणाकार नंतर. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार जरी करतोय आपण किंवा कोणाचा गुणाकार कोणाशी करायचं हे कळत नसेल तर त्याच्यासाठी काय बघायचं सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी संख्या काय आहे 4137. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 2364 गुणिला 1.75 काय उत्तर येणार 4137. हे आला जरचा भाग. हा कुठला भाग आलाय जरचा भाग. तर आपल्याला तरचा भाग बघायचा आहे. कोणता भाग बघायचा आहे तर. मग किती गुणिला किती काय सांगितलेलं आहे सांगा. 41.37. हे बघा मग 41.37 कुठे खालती इथं. हां डिवायडेड बाय कुठे येणार इथं मल्टिप्लिकेशनला. हां हे बघा 1.75चं काय झालं 17.5. पुढे आता आपल्याला शोधायचं आहे 2364 मध्ये पॉईंट कुठे येणार पूर्णांक कुठे येणार. मी लिहायला काही सांगितलं नाही बच्चा. इकडे लक्षात घे बेटा. आता आपल्याला काय शोधायचं फक्त पूर्णांक कुठे येणार. काय शोधायचं आहे पूर्णांक कुठे येणार. हे किती पूर्णांक आहे 2 बरोबर. इथं वर किती पूर्णांक आहे 1. मग वर अजून किती द्यायला लागतील 1 बरोबर. तर उत्तर काय आलं 236.4. पहिला प्रॉब्लेम या सोडवलं होतं. खूप डोकं लावून समजवण्याचा प्रयत्न केला होता. आता जेवढं साध्या भाषेत सांगता आलं तेवढं सांगितलं. आलं का लक्षात. ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ही संख्या येते. इथं 1 पण अपूर्णांक नव्हता. इथं किती अपूर्णांक पाहिजे 2 आणि 17.5 दिलेले आहे बरोबर. 41.37 भागाकाराला 17.5. इथं अपूर्णांक शोधायचा होता. मग हे जे 2 पॉईंट आहे इथं 1 पॉईंट आलं इथं पण 1 पॉईंट ॲडजस्ट होईल. आलं लक्षात. विनाय काही कन्फ्युजन बेटा
जमेल सर्वांना? अशा पर्याय नाही आहे तिथं? आहे का पर्याय? 236.4 आहे ना उत्तर. पर्याय डी. चला, व्हिडिओ बघणार का मग? आज मी पूर्ण व्हिडिओ, आता आपले 2 ते 3 प्रश्न राहून गेले होते म्हणून सोडले होते, बरोबर? तर आज मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करून टाकेल. चला, आणि कमेंट करा, मला समजायला पाहिजे हां की कोणी कोणी व्हिडिओ बघितला, कोणी नाही. चालेल का ही ट्रिक? कमेंट म्हणजे खालती कमेंट असतं. ओके, घरच्यांना विचारून घ्यायचं कोणाला जर जमत नसेल तर, जेणेकरून कळायला पाहिजे की आपल्या क्लासचे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहे की नाही.